नमस्कार, हेमा ब्लॉग्स 75 मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खारं वांग। चला तर मग सुरुवात करूया। आपण साहित्य पाहूया। इथे मी वांगी घेतली आहे। ही काटेरी वांगी आहे आणि ही टेस्टला खूप छान लागते। त्याच्यानंतर कांदे घेतले, मिरची घेतली आहे आणि वाटणासाठी खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर, मीठ आणि फोडणीसाठी आपण घेतलंय तेल, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि हिंग। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण वाटण करूया। खोबरं, लसूण थोडा जास्तच प्रमाणात टाकायचा, जिरा आणि कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया। आता आपण इथे मसाला वाटून घेतलाय, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि शेंगदाण्याचा कूट आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि ही जी वांगी आहे ना, ह्या वांग्याला आपण असे 4 तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपण भरून घ्यायचे। हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित असं। आणि हे असं व्यवस्थित झालं की मग हे असं भरायचे अशा प्रकारे। अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घ्यायची मसाल्याने। आपण अशा प्रकारे सर्व वांगी भरली आहे। मसाला बघा अशा प्रकारे भरायचा। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झाले, आता मोहरी टाकली, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, कांदा असं छानसा परतून घ्यायचा। फक्त गोल्डन कलर येईपर्यंतच परतवायचा। आता ह्यात हळद आणि हिंग आणि परत थोडासा तेलात परतून घ्यायचा, म्हणजे हळद आणि हिंग छानपैकी मिक्स होते आणि त्याचा कच्चापणा पण जातो आणि हळूहळू कांद्याचं तेल पण सुटत आले। जोपर्यंत कांदा तेल सोडत नाही ना, तोपर्यंत तो शिजला जात नाही। आता ह्यात वांगी सोडूया आणि वांगी पण चांगली परतून घ्या तेलामध्ये, लवकर शिजेल। अशा प्रकारे ती छानशी तेलात परतून घ्यायची। आता आपण उरलेला जो मसाला होता ना, तो पण टाकूया याच्यामध्ये आणि छानसं परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता वांगी पण आपली बऱ्या प्रकारे शिजली आहे तेलामध्ये। छानसं हलवून घ्यायचं। तर तेलात परतवलं की कसं आहे, वांग पटकन शिजून घेतं। हे बऱ्यापैकी तेलामध्ये शिजलेलं आहे वांग। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी सोडूया। आता आपण आधी मसाल्याचं पाणी सोडूया याच्यामध्ये।
आता आपण थोडा वेळ ही वांगी झाकून ठेवूया आणि वाफेवर शिजवूया. पाणी मी थोडं कमीच टाकलं आहे. आपण अधूनमधून ताट काढून असं नंतर मग ही वांगी जळून जाते. आणि जर याच्यातलं पाणी थोडं आटलं असेल तर थोडंसं गरम पाणी पुन्हा एकदा टाकायचं. आता मी अजून थोडंसं पाणी टाकलं आहे कारण पाणी कमी पडलं होतं. ते जास्त पण पाणी टाकायचं नाही, एकदम सारखं त्याला हलवत राहायचं आणि चेक करायचं की पाणी कमी आहे का जळत आहे. आणि एकदमच जास्त पाणी टाकलं तर मग वांग्याची चव बिघडून जाते. आता मी हे पुन्हा झाकून ठेवते 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपली वांगी शिजून जाईल. तुम्ही पाहू शकता वांगं आता बऱ्यापैकी शिजत आलंय आणि त्यातलं पाणी पण आटलंय. अजून थोडा वेळ आपल्याला ठेवावं लागेल. मी याला पुन्हा झाकून ठेवते 5 मिनिटं. आता वांगी पण बऱ्यापैकी शिजली आहे. आपली भाजी रेडी झाली आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर टेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता खूप छानच भाजी झाली आपली. एकदम अप्रतिम चव आहे. एकदा करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली भाजी. ही तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. एकदम टेस्टी आहे. कमेंट्समध्ये मला कळवा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.